सुप्रभात मित्रांनो, आज आता वाजलेले आहेत सकाळचे 3:30 आणि आज आपण पुन्हा एकदा नव्या राईडला आपण निघालेलो आहोत। आज आपली राईड असेल मुंबई टू कर्नाटका हम्पीला चाललो आहे आपण। ती टोटल येऊन जाऊन 2 वेज 1500 किलोमीटर राईड आहे। तर आता आपण निघालो आहे। आपल्याबरोबर फक्त एक रायडर असेल आपल्यासोबत जो आपल्याला एका मीटिंग पॉईंटवरती वेट करतो आहे। तर आपण तिकडनं त्याला भेटणार आणि तिकडनं आपली राईड सुरू होणार आहे पुढे। तर ॲज युजल आपण आपली गाडी कोल्ड स्टार्टला ठेवलेली आहे। पाठीमागे तुम्ही बघू शकता, पाठीमागे माझा लगेज आहे, हे आपलं हेल्मेट, ग्लव्ज आणि टँक बॅग। तर सर्व नेसेसरीचं सामान आपण घेतलेलं आहे। आता फक्त गाडीमध्ये आपल्याला फ्यूल अप करायचं आहे। तर आपण एका फ्यूल पेट्रोल पंपला आपण थांबू आणि फ्यूल अप करून टाकू आणि मग वी आर रेडी टू गो। ठीक आहे, चलो भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये। बाय, टेक केअर। तर असं काही आता जसं आपण मी सांगितलेलं आपण मीटिंग पॉईंटला भेटणार आहोत। तर मीटिंग पॉईंटला आपले रायडर ग्रुप आलेले आहेत, हम्पी झोन। तर थोडासा उशीर झाला आहे, वी आर 15-20 मिनिट्स लेट, बट काय हरकत नाही, आपण कवर अप करू पुढे। तर आता आपण चेंबूरला उभे ना, आता आपण चेंबूरला उभे आहे मीटिंग पॉईंटला। आता ह्याच्या पुढे आता नॉनस्टॉप जाणार आहे आणि आपण मध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवू। ओके, बाय। सो सर्वांना परत एकदा सुप्रभात। आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30 आणि आपण आता कुठेतरी थांबलो आहे, लोणावळा क्रॉस करून थांबलो आम्ही। आणि खूप थंडी आहे गाईस, 18 डिग्री सेल्सिअसची थंडी आहे आणि एवढी फाटते आमची गाडी चालवायला की आम्ही सांगू नाही शकत आहे। एमर्जन्सी ब्रेक स्टॉप घेतलं एवढं तुम्ही समजू शकता आम्हाला। तर आता आम्ही जरा एक टी ब्रेक घेतो, जरा खूप नेसेसरी आहे। आणि आमचे बाईक्स बघू शकता तुम्ही, मस्त एकदम क्यूटी पाय। आता पुढचा विषय आपण जरा खोल आहे, जरा बघू आता कितपर्यंत जाते गाडी। चलो मिळते। हाय गाईज, तर आता आपण हुबलीच्या अगोदर आपण थांबलेलो आहोत। हुबली इकडनं 90 किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढे हम्पी कर्नाटक। आता आम्ही म्हणजे बऱ्याचपैकी आम्ही किलोमीटर्स कवर अप केलेत। नॉनस्टॉप आम्ही 200 किलोमीटर खेचली आहे गाडी। तर आणि एक छोटासा एक अपडेट आहे की येताना एक कॉन्टिनेंटल GT होती, तर तिचा एक साईडचा सायलेन्सर जो आहे तो खाली पडत लटकत होता, पण जो रायडर आहे त्याला काय कळतच नव्हतं की पिस्टन आपला सायलेन्सर पडलेलं आहे ॲक्च्युली। तर मग आम्ही आणि जयेश होतो दोघं एकत्र, त्याला थांबून त्याला आवाज देत होतो तरी पण त्याला ऐकायलाच येत नव्हतं, कारण कॉन्टिनेंटल GT आहे शेवटी 650, तिचा एक्झॉस्टचाच आवाज एवढा मोठा आहे की आपला आवाज जाणारच नाही। तर आपण त्याला थांबवून त्याला दाखवलं की भाई तुझा पडलेला आहे एक्झॉस्ट तुझा। तर मग आपण त्याला साईडला घेऊन आपण दोघांनी, जयेश आणि मी, आम्ही दोघांनी त्याला हेल्प आउट केला। कसं की दोन्ही स्क्रूज पडलेले त्याचे, तर जो सेकंड सायलेन्सर होता त्यातलं एक स्क्रू काढून आपण एका दुसऱ्या सायलेन्सरला आपण लावलेलं आहे आणि मग त्याला बोललो टेम्पररी सोल्युशन दिलेलं। आता पुढे जाऊन एका लोकल मेकॅनिककडनं तू लावून घे आणि पुढे तुझी राईड कंप्लीट कर। तर आता अशी थोडीफार एक शॉर्ट स्टोरी झाली आपल्यासोबत आणि आता थोडासा पटापट आपण एक लंच करू आणि डायरेक्ट हुबली नंतर हम्पी, हे 2 गोष्टी नॉनस्टॉप आपल्याला कवर करायचे। ठीक आहे, बाईक आपली पार्क आहे, जयेश पण आपल्या बाईकचा थोडाफार साफसफाई चालू आहे। ठीक आहे, सो फार सो गुड। सो हाय गाईज, आता आपण फायनली रूममध्ये चेक इन केलेलं आहे आणि अशा परिस्थितीत रूममध्ये चेकिंग केलं की आम्ही सांगू शकत नाही, कारण हम्पीमध्ये वीकेंड असल्यामुळे पूर्ण हॉटेल्स आणि रिसॉर्ट सर्व पॅक्ड आहेत, म्हणजे पूर्ण फुल आहेत, कुठेच रूम अवेलेबल नाही। आणि आता आपण फायनली कुठेतरी कष्ट घेऊन आम्ही बोलू शकतो की आम्ही रूम मिळवलेला आहे। तर टू कॉस्टली खरंच। आणि हे आमचं बेडरूम आहे एका दिवसासाठी सध्या, आणि सो फार सो गुड। उद्या बघू सकाळी काय आपल्यासाठी नवीन टास्क येते आणि काय नवीन चॅलेंजेस आपल्याला फेस करायचे। सो बाय, गुड नाईट, शब्बा खैर, शुभरात्री।
नमस्कार मित्रांनो, सर्वांना सुप्रभात. आपण आहोत आता हम्पीमध्ये आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता हे खूप एकदम ब्युटिफुल म्हणजे खूप सुरत मंदिर आहे. आणि आम्ही आता नुसतंच आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो मंदिराच्या. आपले बाईक्स इथे पार्क आहेत. थोडासा फोटोशूट झालेला आहे आणि नवीन चॅलेंजेस नवीन फेसेस करतो आहे आम्ही नवीन सकाळी, कारण इथं खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही लवकर सकाळी चेकआउट केला. 9 वाजता आपला चेकआउट झालेला आहे आणि आपण आता बऱ्याचपैकी स्पॉट्स कवर करायचा ह्याच्यामध्ये. बघू आता पुढे कसं काय चालतंय. तर जयेश भाई कैसा लग रहा है? गर्मी है भाई बहुत. आता हम्पीमध्ये खूप गरमी चालू झाली आहे, कारण दुपारची जी ऊन आहे खूप बेकार आहे. पण आम्ही कसं तरी सर्वाईव्ह करतो आणि खूप एन्जॉय करतो आहे हम्पीची राईड. आता बाकीचे स्पॉट्स आपण कवर करू हळूहळू आणि भेटू पुढे. चलो. सो हाय गाईज, सर्वांना नमस्कार. आता आपण सध्या कोल्हापूरमध्ये. आपण काल हम्पीमध्ये सर्व स्पॉट फिरून झाल्यानंतर ॲक्च्युली स्टेचा थोडा इश्यू होता, कारण सर्व लॉज आणि सर्व रूम्स बुक्स होते, तर आपल्याला काय तिकडे सेकंड डेसाठी चान्सच नव्हता. म्हणून आपण कालच सर्व स्पॉट बघून आपण डायरेक्ट कोल्हापूरसाठी निघालो आणि आज आपण कोल्हापूरमध्ये स्टे केला काल रात्री. आणि आता सकाळी मंदिरात महालक्ष्मी मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेऊन आता आपण वी आर रेडी टू गो बॅक टू मुंबई. आता आपण मुंबईला चाललो आहे आणि कोल्हापूरमध्ये थँक्स टू माय फ्रेंड जिने आम्हाला इकडे रूम देण्यासाठी सपोर्ट केला आणि बाकीच्या सर्व सोयीमध्ये, कारण आम्ही कोल्हापूरमध्ये नवीन होतो, ती लोकल आहे इकडची, तर तिने आपल्याला साथ दिली. तर बाईक ऑल सेट आहे, कोल्ड स्टार्टवर आहे. मी तर आपला जयेश भाईची पण गाडी सेट आहे. वी आर ऑल रेडी टू लिव्ह. चलो. आणि मधी मला काय तुम्हाला रस्ते दाखवायला काय म्हणजे इंटरेस्टिंग काय नव्हतं, कारण खूप सर्व हायवेजच होते. 150 किलोमीटर सर्व हायवेज होते, आजूबाजूला काहीच नवीन नव्हतं, म्हणून मला शूट करायला भेटला नाही. बघू आता मुंबईला जाताना कधी मधीच काय रस्त्याला अगर काय दिसलं तर मी नक्कीच तुम्हाला शूट करून मी व्हिडिओ पोस्ट करू. ठीक आहे. चलो बाय. शिव.
हाय गाईज, सर्वांना गुड इव्हनिंग. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सर आता आपल्याकडे नवीन रायडर जॉईन झालेत. वी हॅव फ्रॉम लोणावला. आता आपण लोणावला रीच झालो आहे अँड वी हॅव ट्रायम्फ इन आवर ग्रुप. सो एक हिमालयन, माझी क्लासिक अँड वी हॅव ट्रायम्फ टायगर ॲज नेम ॲज बाईक टायगर. सो आता आपला घरी जायचा प्लॅन आहे. तो वी विल हॅव अ हॉल्ट फॉर डिनर सकाळ शालीमार होटल. सो नाइस मुगलाई डिनर. मस्त एकदम सर के साथ अच्छा फूड खाएंगे हम. और सर मिले तो ट्रायम्फ में अपना भी थोड़ा वर्ड बढ़ने वाला है ऑन रोड्स. थोड़ा रोड अपीयरेंस अपने को ज़्यादा मिलने वाला है. सो देखते हैं. सो फार सो गुड. राइड बहुत अच्छा रहा एंड थोड़ा सा लेग ऑफ द राइड फॉर दीज बॉयज, these two boys, not for me. अपना तो 100 किलोमीटर है. एक्चुअली सर हमारे लिए रुके थे 2 घंटे से टू ज्वाइन विथ अस. तो अभी फाइनली मीटअप हो गया. अभी हम लोग निकल रहे फॉर मुंबई एंड अभी लोनावला से हम लोग निकलेंगे. फिर वहाँ पे लंच करेंगे, डिनर करेंगे एंड सी ऑफ फेयरवेल लेंगे हम एक साथ. ठीक है. एंड टू अ नाइस ट्रिप. या चलो बाय, सी यू गाइज. तो हाय गाइज, फायनली आपली राईड मी आता म्हणू शकतो कुठेतरी आपली राईड कंप्लीट झालेली आहे. आता आपण सध्या मुंबईला आलेलो आहे. आपली गुगल मावशी बोलली आपल्याला की आपण 11:30पर्यंत घरी पोचणार. पण आपण गुगल मावशीला आज दाखवून ठेवलं की वी आर प्रो रायडर्स. आणि आज आपण 10:30 वाजता मुंबईला टच झालेलो आहोत. आणि आम्ही आता लकी रेस्टॉरंटमध्ये आहे, थोडासा डिनर करणार आहे. डिनर इन द सेन्स माझ्या रेसिडेन्सच्या नियरबायचं आपण. तर आपल्याला काय थोडा इश्यू नाही, तर बोललो आपण एक डिनर घेऊया आणि मग सँड ऑफ करून सी ऑफ. सर्वांना आपण आता सी ऑफ देणार आहोत. तर आज आपण मुंबई टू हम्पी टू कोल्हापूर टू मुंबई ही आपली पूर्ण रूट होता. आणि आपला बऱ्याचपैकी सर्व रूट्स आणि सर्व स्पॉट्स कवर केलेले आहेत आपण. आणि फायनली वी आर बॅक. आपण 1500+ किलोमीटर्स कंप्लीट केलेले आहेत या टोटल राईडमध्ये. आपली बाईक, आपण आपल्या बाईकचं नाव आज आपण ठेवलेलं आहे सुलतान. कारण मजबूत आहे. रोड प्रेझेन्स, मायलेज, स्पीड टॉप क्लास गाईस, टॉप क्लास. म्हणजे तुम्ही खरंच बोलतो मी तुम्हाला की 350cc बाईक आहे, पण इट कॅन बीट एनी बाईक खरंच. आणि मजबूत लोहा आहे भाई, समजू शकतो. तर चलो गाईज, गुड नाईट अँड सर्वांना मेरी क्रिसमस. खूप उशिरा मी विश केला सर्वांना, आय नो गाईज, आय नो. तर मेरी क्रिसमस, टाटा, बाय बाय, शब्बा खैर. मिलते नेक्स्ट टाइम, बाय.